माझी सेल्फी स्टिक हरवली, ती काही भेटलीच नाही. नमस्कार मंडळी, मी स्वप्नील. आम्ही निघालो राजगड ते तोरणा पदभ्रमंतीला. बुधलामाचीची चढाई सुरू झाली. उंच आणि कठीण अशी वाट. तोरणा म्हणजे गरुडाचे घरटे असे म्हणतात. बुधलामाची म्हणजे तोरणाचा एक भाग, जी उलटे ठेवलेल्या तेलाच्या भांड्यासारखी दिसते. या माचीला प्रचंड माची असे म्हणतात. लोखंडी पायऱ्या रस्सीचा वापर करत वर आलो. इथे काही लोकल माणसं पाणी, ताक, लिंबू सरबत वगैरे विकत असतात. इथे काही लोक पेत होते. तिथून आम्ही पुढे निघालो. बुधलामाचीवर पोहोचलो. फोटो काढले आणि पुढे निघालो. हा माझ्या मागे दिसतोय का, हा शहाजी दादा. याची आणि माझी ओळख बुधलामाचीच्या खाली झालेली. आणि हाच तो माणूस जो मला म्हणाला कष्टाचं कुठे जात नसतं, कारण की यालाच माझी सेल्फी स्टिक मिळालेली. आणि आमची चर्चा असताना हा विषय निघाला आणि त्यांनी माझी सेल्फी स्टिक मला पुन्हा दिली. आणि हे बघा, हे दृश्य पाहून तुम्हाला नक्की कळेल की तोरणाला गरुडाचे घरटे का म्हणतात. तोरणा म्हणजे स्वराज्याचे पहिले पाऊल. तोरणा किल्ल्याची उंची साधारणतः 46 ते 3 फूट आहे. तोरणा हा गिरिदुर्ग प्रकारातला किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करत असताना 1646 मध्ये सर्वप्रथम घेतलेला हा किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले, म्हणून या किल्ल्याचे नाव तोरणा ठेवण्यात आले. या किल्ल्यावर सापडलेल्या धनाचा उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगडाच्या बांधणीसाठी केला. तोरणा किल्ल्यावर येण्याचे मार्ग. वेल्हे गावातूनही तोरणा किल्ल्यावर येता येते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात वेल्हे वगैरे आळी मार्गाने पाऊल वाटेवरून 1.5-2 तासात तोरणावर जाता येते. हा मार्ग इतर मार्गांपेक्षा सोपा आहे. दुसरा मार्ग हा वेल्हे गावातून 5 किलोमीटर अंतराच्या असलेल्या भट्टी या गावातून आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी गडाची पाहणी करताना त्याचे नाव बदलून दुसरे नाव ठेवण्यात आले. ते तुम्हाला माहित आहे का? माहित असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. फॉलो करायला विसरू नका.